नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI भागवत मुलगिरे। तर 2020, 21, 22, 23 मेन्सचा अनुभव आहे मला PSI। त्याचबरोबर 22च्या मी सर्व मुख्य परीक्षा दिल्या, राज्यसेवेपासून ते ग्रुप बी पर्यंत सर्व। त्याचबरोबर आयोगाच्या 2 इंटरव्ह्यूचा मला अनुभव आहे। हा जो अनुभव आहे माझा तर तो तुम्हाला मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे शेअर करेल आणि त्या तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा विचार करूनच मी सर्व गोष्टी सांगेल। तर संयुक्त पूर्व परीक्षा दी 2024ची आहे, अजून जाहिरात आलेली नाही आहे, पण राज्यसेवेची एक्झाम झाल्यानंतर ती एक्झाम होईल। आता वेळ असू द्या, मग मिनिमम तुम्हाला 3 महिने तरी वेळ मिळेल त्यासाठी एक्झामसाठी। तर आता बघू, त्यासाठी 70+ स्कोअर घ्यायचा असेल तुम्हाला तर कशा प्रकारे तयारी करायची आहे। तर बरेच जण म्हणतील की 70+ स्कोअर घेणं कसं काय शक्य आहे। तर एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्हाला समजून जाईल की 70+ स्कोअर घेणारे 2024 मध्ये खूप मुलं असतील। त्यामागचं कारण असं आहे, स्पर्धा वाढत आहे, मुलांना अभ्यासासाठी खूप वेळ मिळत आहे। म्हणजे मागच्या मुख्य परीक्षेपासून पुढच्या पूर्व परीक्षेपर्यंतचा पहिल्या वेळ जो काही 17, 18, 19चा काळ होता त्यावेळेस गॅप असायचा, पण आता कसं झालंय, मागची मुख्य परीक्षा खूप पूर्वी होत आहे आणि यामधला गॅप वाढत चाललाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क्स निश्चितपणे वेळ भेटल्यामुळे वाढतील। त्यामुळे तुम्हाला सुद्धा 60-65+ टार्गेट मिनिमम ठेवावं लागेल। स्कोर येईल जसं ग्रुप सीला कोणी अपेक्षित केलं नव्हतं, मी सुद्धा अपेक्षित नव्हतं मेन्सचा कट ऑफ तितका जाईल, पण गेला। कारण वेळ मिळाला तर ज्याचा अभ्यास कमी आहे तो सुद्धा विद्यार्थी योग्य स्ट्रॅटेजीचा वापर करून जास्तीत जास्त स्कोर घेऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला आता मी जी स्ट्रॅटेजी सांगेल, जी काही संयुक्त पूर्व परीक्षा आहे 2024ची, त्यामध्ये 70+ स्कोर घ्यायची स्ट्रॅटेजी। तर आधी प्रथमतः तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायचं आहे की 70+ स्कोर येऊ शकतो, ही पॉझिटिव्हिटी ठेवा। मला स्वतः 71.25 मार्क्स होते 2022ला। बरं, 23चा पेपर थोडा हटके होता त्यामुळं, आणि त्यातल्या त्यात माझं PSIचं ग्राउंड चालू होतं म्हणून मला थोडा कमी स्कोर आला त्यावेळेस, पण शक्य आहे 70+ स्कोर घेणं संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये। त्यासाठी मी स्ट्रॅटेजी सांगेल। तर नवीन जर तुम्ही चॅनलवर असताल आपल्या, तर आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला अपडेट्स बरोबर तुम्हाला स्ट्रॅटेजीज सांगत जाईल। एक्झाम पुढे गेली तर मग काय बदल करायचा, कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुमचा स्कोर वाढेल, तुमचा स्कोर कमी काय येतोय त्यावर उपाययोजना काही करता येतील का, तर ही सर्व माहिती तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती देईल। त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला चॅनल आहे MPSC स्टडी प्लॅन म्हणून, तुम्ही सर्च करा MPSC स्टडी प्लॅन। त्याचबरोबर आपल्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल, इंस्टा तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। त्यावरती खूप चांगली माहिती टाकतो मी, माझा अनुभव तुम्हाला फ्रीपासून ते इंटरव्ह्यूपर्यंत शेअर करेल मी। त्यामुळे ही चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जे काही आपल्याशी कनेक्ट होता येईल ते तुम्ही होऊ शकतात। तर आता स्ट्रॅटेजी सांगण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला विषयानुसार विभाजन सांगतो। संयुक्त पूर्व परीक्षेचं विषयानुसार विभाजन कसं आहे, तर टॉपचा विषय आहे तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता। गणित बुद्धिमत्तेला तब्बल 20 प्रश्न येतात आणि 20 मार्क्सला असते गणित बुद्धिमत्ता। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा विषय या नवीन पॅटर्ननुसार कोणता असेल तर तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता आहे। तर गणित बुद्धिमत्तेची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करायची। त्यानंतरचा दुसरा विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी, तो पण 15 मार्क्सला आहे, तो पण महत्त्वाचा आहे। त्यानंतर विज्ञान आहे 15 मार्क्सला, राज्यघटना आहे 15 मार्क्सला आणि अर्थशास्त्र आहे 15 मार्क्सला। म्हणजे या ठिकाणी बघा, गणित बुद्धिमत्तेचे किती मार्क्स आहेत, 20 मार्क्स, आणि हे नंतरचे 15-15 मार्क्सचे विषय कोणते आहेत बघा, चालू घडामोडी, विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र। म्हणजे 15 आणि 15 30, 30 आणि 30 60 प्लस 20 म्हणजे तब्बल 80 मार्क्सचा पोर्शन हा आहे। त्यानंतर 20 मार्क्सचे उरतात ते 2 विषय, ते म्हणजे इतिहास आणि भूगोल। ॲक्च्युली सर्वाधिक चांगली तयारी या 2 विषयाची ग्रामीण भागामधील किंवा आर्ट्स फॅकल्टीमधल्या विद्यार्थ्यांची तयारी असते या 2 विषयाची खूप छान। तर हे 2 विषय सोडून देऊ नका, वेटेज जरी कमी असलं तरी हे विषय महत्त्वाचे आहेत। तर स्ट्रॅटेजी कशी ठेवायची तुम्हाला सांगतो। तर यामधील जे नवीन स्टुडंट्स आहेत ज्यांचं टार्गेट 2024 नाही
त्यांनी आधी GSचे विषय पूर्ण करा, म्हणजे चालू घडामोडीला आत्ताच सुरू करू नका. ज्यांना 2025 टार्गेट आहे त्यांनी आधी काय करा, चालू घडामोडी सोडून इतर विषय करा. म्हणजे कसं तुम्ही चालू घडामोडी साधारणतः म्हणजे तुमचा जेव्हा पूर्वपरीक्षेचा अभ्यास बऱ्यापैकी होतो ना, त्यावेळेस चालू घडामोडी चालू करायच्या असतात. तुमचं टार्गेट 25 आहे तर करू शकतात, पण त्या प्रकारे तुमचा अभ्यास झालेला आहे का आधी चेक करा, त्यानंतर करा. म्हणजे जेणेकरून GSला तुम्ही ॲव्हरेजच्या जवळजवळ तरी असाल, त्यावेळेस चालू घडामोडी चालू करायच्या, आधीच नाही. आणि तुमचं 24चं तुम्ही टार्गेट ठेवलं, तुमचा अभ्यास GSचा काहीच नाही आहे बाकीच्या विषयाचा, तुम्ही चालू घडामोडीतच अर्धा वेळ घातला, काय उपयोग होणार तुम्हाला? नेक्स्ट इयरला ती चालू घडामोडी येत नाहीत. त्यामुळं काय करायचं, तुमच्या मनाला वाटेल की नाही माझा चांगल्या प्रकारे GSचा अभ्यास झाला आहे, गणित बुद्धिमत्तेचं चांगलं झालं आहे, तर त्यावेळेस चालू घडामोडी करा. आणि आता स्ट्रॅटेजी काय सांगणार मी तुम्हाला, 2024च्या स्टुडंटसाठीची मी स्ट्रॅटेजी सांगेन. तर 2024ला मॅक्झिमम मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला एका आठवड्याचं नियोजन सांगतो कसं असायला पाहिजे. हे रिपीट तेच नियोजन तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला सर्वाधिक अवघड जाणारे 2 विषय कोणते आहेत ते निवडायचे, आणि त्याचबरोबर चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हा 35 मार्काचा पोर्शन तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. कंटिन्यू म्हणजे कधीही तुमचा MPSCमधून पोस्ट मिळेपर्यंतचा गणित बुद्धिमत्ते चालू घडामोडीचा पॅटर्न हाच असायला पाहिजे. एक्सेप्ट काय की आपला जो पेपर 1 मेन्सचा असतो, ज्यामध्ये मराठी इंग्लिश असते, त्याच्या आधी 2-4 दिवस आधी नाही केलं तरी चालतंय, पण ॲक्च्युली तो पेपर एकाच दिवशी होत आहे, सकाळून दुपारून. त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल गणित बुद्धिमत्ता वगैरे चांगली झाली, तर मग त्या मेन्सच्या 2-3 दिवस अगोदर तुम्ही थोडा किंचित चालू घडामोडीला वगैरे गॅप देऊन इतर तुमचे राहिलेले विषय करू शकतात. जर तुमचा गणित चालू घडामोडीत जर समजा वीक विषय असेल, रिव्हिजन द्यायचं राहिला असेल, त्याला देऊ शकतात, तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करू शकतात. पण आता पूर्वपरीक्षेला कसं करायचं आहे तुम्हाला सांगतो. पूर्वपरीक्षेला एका आठवड्याचं नियोजन सांगतो, तेच तुम्हाला रिपीट करायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्तेला एक पॅटर्न ठेवायचा आहे, तो म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्हाला चालू घडामोडी घ्यायच्या आहेत. दररोज 3 तास चालू घडामोडी. तुम्ही म्हणता 3 तास खूप झाले, पण नाही, तुम्हाला आठवड्यामधून फक्त 3 दिवस 3 तास द्यायचे आहेत. म्हणजे 3 × 9 तास, एका आठवड्याचे 9 तास तुम्हाला चालू घडामोडीसाठी द्यायचे आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार दररोज 3 तास तुमच्या वेळेच्या ॲडजस्टमेंटनुसार, म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस चालू घडामोडी समजते त्यानुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार आणि वेळेनुसार नियोजन करून सोमवार, मंगळवार, बुधवार चालू घडामोडी करायची आहे. त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार तुम्हाला गणित बुद्धिमत्ता करायची आहे टॉपिकनुसार. वाटलं तर आपली मेंटॉरशिप बॅच जॉईन करा. मेंटॉरशिपमध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स दिले जातात. त्याचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला 90 96 23 96 58 या नंबरवरती व्हॉट्सअपला ॲड मी इन मेंटॉरशिप बॅच म्हणून मेसेज करू शकता तुम्ही. लवकरच आपली 15 दिवसामध्ये किंवा 8 ते 10 दिवसामध्ये मेंटॉरशिप बॅच नवीन लॉन्च होऊ शकते, तर तुम्ही ते करू शकतात. तर काय सांगितलं मी की गणित बुद्धिमत्ता कधी करायची, गुरुवार, शुक्रवार, शनिवार दररोज 3 तास गणित बुद्धिमत्ता करायची. म्हणजे हे 2 विषय तुमचे डेली चालू राहतील. आणि हे सर्वात महत्त्वाचे आणि तब्बल 35 मार्क्सला हे 2च विषय आहेत. गणित बुद्धिमत्ता 20, चालू घडामोडी 15, असे एकूण 35 मार्क्स जे की तुमचा रिझल्ट निर्णायक करतील. आता राहिला रविवारचा विषय. तर चालू घडामोडीचे जे काही टॉपिक तुम्ही जे काही पोर्शन केला आहे आणि गणित बुद्धिमत्ताचं केलं आहे त्याला रिव्हिजन द्यायचं. म्हणजे चालू घडामोडीला रिव्हिजन द्यायचं, आणि जे टॉपिक तुम्ही रविवार या आठवड्यामध्ये गणित बुद्धिमत्तेचे केले ते त्या टॉपिकचं प्रत्येकी एक उदाहरण तुम्हाला रविवारी सोडवायचं आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आता हे झाले 2 विषय जे की तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत कंटिन्यू करायचे आहेत. मग याचा तर विषय मिटला. आता राहिले दुसरे 2 सर्वात अवघड विषय कोणते असतील ते बघायचे तुम्ही, की सर्वात अवघड कोणते 2 विषय जातात ज्याच्यात तुम्हाला स्कोर कमी येतोय. ते सब्जेक्ट तुम्हाला त्यामधील पहिला सब्जेक्ट घ्यायचा सोमवार, मंगळवार, बुधवार. त्याला सोमवार, मंगळवार, बुधवार असं करायचं नाही आहे. तर जे 2 सब्जेक्ट आहेत जे GSचे, तुम्ही सपोज मला XYZ एखादा व्यक्ती आहे त्याला विज्ञान आणि अर्थशास्त्र अवघड जाते, तर त्यानं काय करायचं, हे 2 विषय सर्वात प्रथम घ्यायचे. कधी नियोजन
जे काही स्टार्ट केले आपण त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला हे 2 विषय घ्यायचे आहेत, त्याच्या कॉन्सेप्ट वगैरे सर्व क्लिअर करायच्यात. मग ते काय करायचं, पूर्ण आठवडा म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या पूर्ण आठवड्यामध्ये टॉपिकनुसार तुम्हाला हे 2 विषय डेली घ्यायचे आहेत. म्हणजे समजा तुमचा जो काही तास असेल 3-3 तास तुम्हाला जो काही वेळ मिळेल तो गणित बुद्धिमत्ता आणि त्या चालू घडामोडीचे जे नियोजन सांगितलं त्या व्यतिरिक्त जो वेळ आहे तो वेळ ह्या 2 विषयामध्ये तुम्हाला डिवाइड करायचा आहे. पूर्ण आठवड्यामध्ये डिवाइड म्हणजे समजा विज्ञानला अर्धा वेळ द्या उरलेला आणि अर्थशास्त्राला अर्धा, जर तुमचे ते अवघड विषय असतील तर. आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास करायचा, पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या. यूट्यूबवर व्हिडिओज बघा, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, शिक्षकांना विचारा, तुमच्या मित्रांना जे मेन्स दिलेले आहेत त्यांना कॉन्सेप्ट विचारा. आणि हे 2 विषय इतके परफेक्ट करा की जे सर्वात बुडाला होते किंवा सर्वात तळाला होते, ज्यामध्ये तुम्हाला ॲव्हरेजच्या खाली 4 मार्क यायचे, त्या विषयाला तुम्ही ॲव्हरेजच्या पुढे 3 मार्क घ्या. म्हणजे या 2 विषयामध्ये तुम्ही 13 ते 14 मार्क्स जर ग्रो केले तर जो व्यक्ती 45वर अडकून बसतो तो कदाचित 60पर्यंत जाऊ शकतो, जो 50वर आहे तो 65पर्यंत जाऊ शकतो ह्या घटनेमुळे. आणि डेली गणित बुद्धिमत्ता चालू आहे, त्याच्यामध्ये तुमचे 10 जरी वाढले तर 70+ स्कोअर तुमचा आरामात जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे 2 विषय जे सर्वात अवघड आहेत ते कंटिन्यू करायचे. त्याचा पूर्ण पोर्शन संपला, आपलं जे काही आठवड्याचं नियोजन असतं त्याअंती रविवारी तुम्हाला या विषयाचे PYQ वगैरे बघायचे आहेत आणि त्या टॉपिकला एकदा रिव्हिजन द्यायचं. म्हणजे रविवार हा तुमचा रिव्हिजनचा वार असेल. माझ्या सांगण्यामध्ये थोडं हे होत असेल पण समजून घ्या, मी स्क्रिप्टेड नाही आहे, मी नॅचरली सांगतोय. तर काय म्हणलो, हे 2 विषय अर्धा टाईम डिवाइड करा. म्हणजे गणित चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्तेचा जो 3 तास वेळ लिहिला आहे मी तो वेळ वगळता इतर जो कालावधी असेल त्याला 2 भागात डिवाइड करा आणि हे 2 सर्वात अवघड विषय घ्यायचे. आठवडाभर सोमवार ते शनिवार अभ्यास करा त्या विषयांचा GSच्या, आणि रविवारी PYQ बघा. आणि PYQ म्हणजे एक आयोगाचे बघा तुम्ही PYQ. तर त्यानंतर तुम्ही काय करायचं, त्या विषयाला रिव्हिजन द्यायचं रविवारी. आणि शक्य असेल, वेळ उरत असेल तर तुम्ही असंही करू शकतात की ते टॉपिक संपल्यानंतर लगेच PYQ बघू शकता तुम्ही, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तसंही करा आणि रविवारी तुम्ही रिव्हिजन द्या त्या विषयाला. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे, हा विषय हे जे काही 2 विषय आहेत त्यांचं पूर्ण रिव्हिजन संपलं म्हणजे वाचन झालं, प्रथम वाचन झालं तर लगेच द्वितीय वाचन स्टार्ट करा, गॅप देऊ नका. कारण तुमच्या स्मरणशक्तीमध्ये ते जास्ती दिवस राहायचं असेल तर मिनिमम 3 तुम्हाला लगातार वाचन पाहिजेत. म्हणजे एक वाचन केलं तुम्ही पूर्ण, समजा तुम्हाला या 2 विषयाला पूर्ण करायला 20 दिवस लागले, हे 20 दिवसानंतर लगेच 20व्या दिवशी किंवा 21व्या दिवशी पुन्हा ते वाचायला सुरुवात करायचं. मग नंतर तुम्हाला 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये त्याचं रिव्हिजन होईल. त्यानंतर अजून लगेच स्टार्ट करा रिव्हिजन. त्याच्यानंतरची रिव्हिजन ही तुम्हाला 2 तासात किंवा 3 तासात होईल. पण यासाठी तुम्हाला महत्त्वाचे फॅक्ट अंडरलाईन करायचे आहेत. PYQ बघून, क्वेश्चन पेपर बघून तुम्हाला काय करायचे आहेत, महत्त्वाचे फॅक्ट अंडरलाईन करायचे, जेणेकरून तुमचं प्रथम वाचनला 20 दिवस लागले तर तृतीय वाचन किंवा रिव्हिजनला तुम्हाला केवळ 2 ते 3 तास लागले पाहिजे. अशा प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करायच्या. आणि हे कशावर न शक्य आहे, PYQ बघितल्याच्या नंतर तुम्हाला ह्या समजून जातील महत्त्वाच्या गोष्टी, तर ते करायचं आहे. आणि PYQच्या बाबतीत सर्वात चुकीची गोष्ट अशी व्हायली की विद्यार्थी फक्त PYQच बघत आहेत, एक्सपेक्टेड किंवा टेस्ट सिरीज लावत नाही आहेत. टेस्ट सिरीजमुळं काय होईल, अनपेक्षित क्वेश्चन जे अचानक वेगळे येत आहेत आयोगाच्या पॅटर्ननुसार नवीन, तर त्या क्वेश्चनला टॅकल करणं तुम्हाला डिफिकल्ट जातं आहे. मान्य आहे, कोणत्या टेस्ट सिरीजमध्ये अपेक्षित कळत नाही कोणता येईल, पण तुमच्या बुद्धीला सवय होऊन जाती अननोन क्वेश्चनला टॅकल करण्याची. जर तुम्ही तेच PYQ पुन्हा बघत गेला तर तुमची बुद्धी काम करणार नाही व्यवस्थित, तिला सवय लागन तेच क्वेश्चन पुन्हा बघायची, क्रिएटिव्ह राहणार नाही तुमचा माइंड. त्यामुळं तुम्हाला एका आठवड्यात आयोगाचे PYQ बघायचे आणि एका आठवड्यात याचे टेस्ट सिरीज म्हणजे समजा 100 क्वेश्चन, 100 किंवा 150 क्वेश्चन तुम्ही सोडवतात समजा रविवारी, तर काय करायचं, आयोगाचे एका रविवारी सोडवायचे आणि एक्सपेक्टेड टेस्ट सिरीज एका रविवारी सोडवायचे, जेणेकरून तुम्हाला हे दोन्हीमध्ये संतुलन राहील. आणि जर वेळ असेल तर तुम्ही डेली 1 तास क्वेश्चन, 1 ते 1.5 तास क्वेश्चन सुद्धा बघू शकतात. म्हणजे झालेल्या टॉपिकचे क्वेश्चन तुम्ही बघू शकतात. पण PYQ इतकं भर देऊ नका PYQवर की ते तुम्हाला पाठ होऊन जातील.
ॲक्च्युली क्वेश्चन पेपर जे काही आयोगाचे आहेत PYQ ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहेत की ह्याच्यातला कोणता पर्याय सहसा बरोबर येतो, एखादं लॉंग स्टेटमेंट आहे का ते बरोबर येतं, आयोग कुठं चुका करतं, आयोग कोणत्या ठिकाणी चुकवतं. सहसा अशा प्रकारचे क्वेश्चन्स चुकलेले असतात किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन बरोबर असतात. हा पॅटर्न तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. आयोगाचे प्लस एक्सपेक्टेड डेट टेस्ट सिरीज असते अशा दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला जे तुम्ही वाचत आहेत त्यामध्ये महत्त्वाचं काय बिगर महत्त्वाचं काय हे समजेल, तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर घेता येईल. आता ते 2 विषय तुम्ही जे डिफिकल्ट होते म्हणलो ते जर संपले, त्यांचे 3 रिव्हिजन झाले फास्टमध्ये, त्यानंतर सेकंड म्हणजे त्यानंतरचे जे 2 विषय अवघड असतील किंवा जे दुसरे विषय अवघड असतील, समजा आता हे 2 विषय झाले गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी, हे तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे. त्याच्यानंतर उरले किती विषय 5, त्यामधले 2 विषय घेतले ते कवर केले, त्याच्यानंतर अजून 2 घ्या, त्याच्यानंतर राहिलेला 1 घ्या दुसऱ्या विषयासोबत पुन्हा. पण अशा प्रकारे ते सायकल चालू ठेवू द्या. जो तुम्हाला सध्या विषय सर्वात अवघड जाते त्याला प्रिफरन्स देत राहा आणि तुमच्या जे काही कमजोरी आहे त्याच्यापासून पळून जाण्याऐवजी, काही जणाला विज्ञान अवघड जातं तर त्याला इग्नोर करतात, असं नाही करायचं. तुमच्या कमजोरीवर तुम्ही जोपर्यंत काम करणार नाहीत, म्हणजे सर्वात कमी मार्क्स येणारे 2 विषय तुम्ही जेव्हा सर्वाधिक मार्क्स येणारे बनवतात तर तुमची प्री असो मेन्स असो कोणताच रिझल्ट जाणार नाही. तर जाऊ द्या, ही अशा प्रकारे स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करत जायचे. त्याचबरोबर यानंतर तुम्हाला परीक्षेच्या वेळापत्रकानुसार मी नियोजन देईल तुम्हाला. ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल आपल्या मेंटरशिप बॅचमध्ये तर मॅसेज करू शकतात व्हॉट्सअपला 90 96 23 96 58 या मोबाईल नंबरवरती मॅसेज करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या काही लिंक्स दिल्या त्या जॉईन करा तुम्ही. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला अभ्यासासाठी.